प्रभाग क्रमांक 11 मध्ये गणेश चौटे यांच्या वतीने निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वही 4 नगरसेवकांचा सत्कार नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या हस्ते करण्यात आला। अंबिका नगर इथं आयोजित या कार्यक्रमाला नगरसेवक प्रथमेश कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी प्रभाग क्रमांक 11 मध्ये निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व 4ही नगरसेवकांचा सत्कार प्रथमेश कोठे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर नगरसेवक युवराज सर्वदे, अजय पोन्नम, गणेश चौटे, शारदा रामपुरे, मीनाक्षी कडगंची, विजय रामपुरे, अप्पू कडगंची यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सत्कार केल्याबद्दल गणेश चौटे यांचे आभार मानले। या कार्यक्रमाला बसवराज इंडी, बसय्या स्वामी महाराज, आतिश धोत्रे, जय पतंगे, अनिल नंदी, लखन चव्हाण यांच्यासह अंबिका नगर येथील नागरिक उपस्थित होते। प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्याचे उदाहरण म्हणजे आमचे संगप्पा अण्णा बबलाद आहे। संगप्पा अण्णा बबलादनी एक आवाज केला होता की महेश अण्णा, माझ्या घराकडे रस्त्याची खूप मोठी गंभीर समस्या आहे, तर मला ते काही करा, तुम्ही मला रस्त्याची तुम्ही तिथली जी दुरुस्त आहे ती दुरुस्त पावली जात नाही, तुम्ही रस्ता करून द्या। तर ताबडतोब महेश अण्णा कोठेनी 60 लाख रुपये ना 60 लाख रुपये निधी दिला आणि 10 दिवसात ते रस्ता त्यांनी करून दिला। रस्त्याची 60 लाखाचा रस्ता म्हणजे खूप मोठा रस्ता झाला। तर हे महेश अण्णा कोठेंचं काम होतं। तर ते इतक्या फास्ट वाऱ्याच्या वेगाने विकास करत होते। ती सवय आपले जे दमदार आमदार आहेत देवेंद्रदादा कोठे त्यांना आहे। त्यांनी सुद्धा निवडून येऊन फक्त 1 वर्ष झालं, एका वर्षामध्ये 100 कोटी रुपये निधी आणला। आपण 100 कोटी, दुहेरी पाईपलाईन साठी 892 कोटी, हे जे आकडे बघतो याच्या अगोदर फक्त दादा आम्ही पिक्चर मध्ये ऐकत होतो। आपल्याला माहिती आहे की 2017 साली हा भाग पहिल्यांदा विडी घरकुल या भागाला जोडला गेला आणि स्वर्गीय महेश अण्णांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असताना शिवसेनेचे 4ही नगरसेवक या भागातून तुम्ही निवडून दिलात। 2017च्या अगोदरची परिस्थिती आपल्या भागातली आणि आताच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात फरक आपल्याला दिसून येतोय। 2017 मध्ये अनेक ठिकाणी पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत होता आणि ड्रेनेजची सुद्धा समस्या अनेक मोठ्या प्रमाणात होत्या। पण 2017 साली ज्यावेळेस हे 4ही नगरसेवक निवडून आले त्यावेळेस खऱ्या अर्थाने या भागाचा विकास होण्याचं काम या ठिकाणी झाला। आपल्याला माहित होतं, आम्ही सांगत होतो की केंद्रामध्ये भाजप आहे, महाराष्ट्रात भाजप आहे, तर आपल्याला पण इथं काय पाहिजे, भाजप पाहिजे। आणि हे सगळं जे आपली जनता सुज्ञ आहे, आता सगळी जनता हुशार आहे, सगळ्यांना माहिती आहे की आपण कुणाला मतदान केलं पाहिजे। आणि तुम्ही सगळ्यांनी 4ही बरोबर कमळाचे बटन दाबून मतदान केलं, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं म्हणजे अभिनंदन। मी इथं आल्यानंतर एक शिकलो, आपले आपू साहेबांकडे एक शिकलो, नाकू हुवा हाकरी। आणि शिकल्यासारखं तुम्ही पण आम्हाला भरभरून मतं दिलात, आपला आशीर्वाद दिलात, प्रेम दिलात, त्याबद्दल मी आमच्या 4ही जे उमेदवार आहे नगरसेवक आहेत त्यांच्यातर्फे आपला खूप खूप मनापासून आभारी आहे।